आपण पाहत आहात महा टाइम्स न्यूज, नवा काळ, नव्या बातम्या। प्रथमतः वागदरी जिल्हा परिषद गटातील सर्व मतदारांना माझं मनपूर्वक आभार। अतिशय एकतर्फी निवडणूक झाली असून जो भारतीय जनता पार्टीचे आमच्या काका स्वर्गीय बाबासाहेब तनवडे आमदार यांचे रोपटं लावलं होतं, ते रोपटं आज वटवृक्ष झालं, पण विद्यमान आमदारने आमच्या परिवाराला एवढं कष्ट घेऊन सुद्धा नाकारलं। आज निष्ठावंतला डावल्यामुळे याचा मोठा परिणाम दिसून आला आहे। आणि सर्वात मोठी गोष्ट शेवटच्या श्रेणी आम्हाला माजी मंत्री साहेब सिद्धराम म्हेत्रे साहेब यांनी आम्हाला सहकार्य केलं, त्यांच्यामुळे आम्हाला शिवसेनेची उमेदवारी मिळाली। त्यांचाही मी निष्ठावंतला डावल्यामुळे याचा मोठा परिणाम आहे आणि म्हेत्रे साहेबांच्यामुळे हा विजय आम्ही अपेक्षित मिळवला आहे। फक्त आमचं वागदरी पंचायत समिती अगदी थोडक्यातच आमचं तिथं पराभव झाला आहे, कारण की तिथं काँग्रेसमुळे आणि अपक्षमुळे 700 मतं यांनी घेतल्यामुळे तिथं तिथल्या जिल्हा परिषद तिथल्याही पंचायत समिती लीड आहे, पण तिथं जे वर मला पडले ते मतदान खाली झालं नाही। अक्षरशः घोळसगावमध्ये मी 100 मतांनी पुढे आहे, तिथला आमचं पंचायत समिती मतदार उमेदवार खाली आहे। असं 100-200 असं टोटल 700 फरक पडल्यामुळे तिथला त्यांचा निसर्त विजय आम्हाला निसर्त पराभव आमचा तिथं झाला आहे। आज वागदरी जिल्हा परिषद गटात शिवसेनेचा झेंडा म्हेत्रे साहेब व आनंद मालक व पूर्ण तानवडे परिवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा झेंडा आपण फडकवलेला आहे। लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीचा जो हा काय म्हणतो विजय झालेला आहे। आज सगळीकडे तुम्ही बघितला की त्या धडपशाही कशी सुरू आहे, त्याबद्दल मी सर्व शिवसेनेचे मतदार तानवडे परिवार व आपले गणेश मोरे हे देखील विजयी झालेले आहेत। तिकडच्या पंचायत समितीत थोड्या फरकाने निसटता पराभव झालेला आहे, तरी देखील मी तिन्ही उमेदवारांचं मनापूर्वक अभिनंदन करतो, जे त्या पद्धतीने लढले, शेवटच्या क्षणी येऊन जी मुसंडी मारली त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन। बोला। आज ह्या जिल्हा परिषदच्या ज्या निवडणुकीत हा वागदरी जिल्हा परिषद गटातून हा एकतर्फी जिल्हा परिषदचा उमेदवार म्हणून मी एकतर्फी विजय झाला, ह्या सर्व कार्यकर्त्यांना वागदरीच्या मी नम्रपणे सगळ्यांना अभिवादन करून सगळ्यांना मी एकच सांगतो, हुकुमशाही आणि दंडलशाही विरोधात जे आपण सगळ्यांनी आवाज उठवला त्यासाठी माझे हात बळकट केलात, त्यासाठी सर्वांचं अभिनंदन।